मागच्या काही वर्षातली परिस्थिती बघितली, खास करून भाजपचं बदललेलं राजकारण जर बघितलं तर त्यामध्ये अनेकदा असा विचार पडतो की खरंच पक्षनिष्ठा, पक्ष संघटन आणि पक्ष बांधणी ही सगळी करणाऱ्यांना खरंच पक्षात काही संधी उरली आहे का? आणि याचंच उत्तर यावेळी जेव्हा एमएलसीच्या जागा जाहीर झाल्या त्या रूपानं कळलं. सुनील कर्जतकर माझ्यासोबत आहेत. मी जसा उल्लेख केला, खरंच काही पक्षनिष्ठा किंवा अशा काही गोष्टी जळजळ शब्द ज्याला आपण म्हणतो आयडियल पॉलिटिक्समध्ये बरे वाटतात. प्रत्यक्षात काही उरलेत का नाही, खास करून भाजपच्या बाबतीत अनेकदा वाटलं असं व्हायलंच. त्या रूपानं तुम्हाला संधी, एक विश्वास आला कार्यकर्त्यांमध्ये, काय नेमकं तुमची प्रतिक्रिया? तुम्ही दोन मुद्दे सांगितले. पहिलं, पार्टीने असं काही केलं का? तर माझं मत, पार्टीने असं काही केलं. न्याय अन्याय ही सापेक्ष कल्पना आहे. पार्टी मग यांच्याकडे मी सांगितलं तसं महाराष्ट्रासारख्या राज्याचं सामाजिक गणित वेगळं आहे, महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. इथं सिंगल पार्टी राजकारण होत नाही फारसं. अशा वेळेस पार्टी एक्सपांड करायची असली तर समाजातल्या सर्व सेक्शनमधली माणसं घ्यावी लागतात. बरोबर. त्यामुळे पार्टीने एक्सपान्शनचा विषय केला. त्यामुळे एक्सपान्शन करत असताना अशी माणसं घेतल्याशिवाय पार्टीला बेस वाढणार नाही. पक्ष, संघटना, निष्ठा हे तर आहेत, त्याला ओलांडून काही गोष्टी करायला लागतात, त्यालाच राजकारण म्हणतात. आणि त्याचा बॅलन्स ठेवायचा आहे, तो बीजेपीने बॅलन्स ठेवलेला आहे. पण सुनीलजी, म्हणजे खरं तर वयाचा दाखला खूप कमी वेळा राजकारणात दिला जातो, मात्र तुमच्या बाबतीत म्हणजे अगदी मी लहानपणीपासून तुम्हाला मराठवाड्यात फिरताना बघतोय, जिथं जिथं काहीच नव्हतं, म्हणजे भाजप नावाला पण नव्हतं, अशा भागात मी तुम्हाला त्यावेळेस म्हणजे असं म्हणता येईल की बाबा एखादी स्लीपर, एखादी बॅग सोबतच, कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या घरचा मुक्काम. त्यावेळेसचं भाजप ते आत्ताचं कॉर्पोरेट कल्चर भाजप. मग गाड्या घोड्या आल्या, मोबाईल आला, व्हॉट्सअप आलं, सगळं आलं, स्पीड बदलली. एवढी वर्ष संयम ठेवणं कसं काय शक्य आहे? नाही, कसं आहे, भाजपची स्थापना ही एका विशिष्ट ध्येयासाठी झाली. त्यावेळेस रुलिंग पार्टी आणि त्याचे विरोधी पार्टी ध्येयासाठी काम करणारी होती. तर त्यावेळेसचं राजकारण वेगळं होतं, आत्ताचं राजकारण बदललंय. तो काळ म्हणजे वसंतदादांचा काळ होता, तो काळ यशवंतराव चव्हाणांचा होता. आत्ता तुम्ही ह्या 10-15 वर्षात सगळाच बदल झाला ना. त्यावेळेस आम्हाला गावाकडे जायला रस्ते नव्हते, आता हायवे आहेत, खिशात मोबाईल आहे. अगदी आता सगळ्याच बाबतीत डेव्हलपमेंट झाली ना. त्यामुळे आपल्याला वाटतं की पार्टी ह्याच्यापासून लांब गेली. पार्टी ह्याच्यापासून लांब गेलेली नाही, पार्टी विकासाकडे गेली. आता विकास करत असताना, कुठलाही विकास करत असताना बाहेरच्याला वाटतं, आपल्यालाही वाटतं, पण तसं नसतं. ती पार्टी एकदा वाढली, बघा आता सगळं व्यवस्थित झाल्यावर त्यांनी आज दिलेच की नाही तिकीट सगळ्यांना. पण म्हणजे याला असं म्हणायचं का की संघर्षाच्या काळात जीव भाव होते ते मग कुठंतरी पार्टीचा चांगला काळ सुरू होता, सत्तेचा काळ होता, पण तरी संघर्षाच्या काळातले सहकारी काहीसं मागच्या बाकावर ऍडजस्ट करत होते असं म्हणा? नाही, म्हणजे कसं आहे, पक्ष मुळामध्ये भारतीय जनता पार्टी समजून घेतली पाहिजे. भारतीय जनता पार्टी म्हणजे केवळ पद, आमदार, खासदार असं नाही. भारतीय जनता पार्टी म्हणजे एक विचार आहे ह्या देशातलं. पण मला सुनीलजी याला मध्येच थोडं थांबवत की समजून घेतली पाहिजे. ज्यावेळी आम्ही म्हणजे आता राज्यसभा, विधान परिषद, कुठल्याही नावं जवळ जाहीर होत नाहीत, अगदी शेवटपर्यंत विरोधात गेलं तरी पक्षातली लोक फुटत नाहीत, सत्तेत आल्यावर तर फुटण्याचा काही प्रश्नच नाही. महाविकास आघाडीच्या सरकारत एवढं मोठं मॅन्डेट असताना देखील आमदार फुटले नाहीत. तुम्ही जे म्हणताय विचार, हा विचार म्हणजे कसा आहे, काय नेमकं विचार की इथं म्हणजे गर्दी वाढत चालली आहे, येणाऱ्यांची संख्या थांबत नाहीये, आणि असा म्हणजे फक्त तुम्हीच नाही, मग माधवी नाईक असतील, अजून ह्यावेळी पक्ष संघटनेवर विशेष भर दिला असं वाटतं? गर्दीची सवय केली पाहिजे. आम्ही चार जणच पार्टीत, आम्ही 50 वर्ष पार्टी, आम्ही चौघच चालू, 5व्याला येऊ देणार नाही, असं होऊ देणार नाही. पार्टी वाढवायची असेल, मला केंद्रात सरकार पाहिजे, राज्यात सरकार पाहिजे, आणि माझ्या गावात मी दुसऱ्या कुणाला पार्टी देऊ देणार नाही, असं चालणार नाही. सगळ्यांना बरोबर, मी पुन्हा सांगतो की समाजातल्या सर्व सेक्शनला बरोबर घेतल्याशिवाय त्याचा राजकीय, सामाजिक विकास होत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हे पाऊल उचलावं लागतं. तुम्ही गर्दीचा उल्लेख केलात म्हणून आजही म्हणजे पक्षातील लोकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा असं म्हणू की ज्येष्ठांपासून ते अगदी बारीक बारीक नेत्यांना सुनील कर्जतकर कोण आहे माहिती आहे, पण राज्याला सुनील कर्जतकर फक्त पडद्यामागं म्हणजे आमच्यासारख्या पत्रकारांना माहीत असतील, काही ठराविक कार्यकर्ते,
काय नेमकं सुनील गर्जतकरांनी 40 वर्ष 45 वर्ष अगदी जनसंघांपासून ते आतापर्यंत हा संयमाला मिळालेलं फळ काय नेमकं कामकाजाचं स्वरूप काय होतं नेमकं तुमचं म्हणजे जिथं फिरायचं करा दोन गोष्टी संघटना वाढवणे. आता संघटना वाढवणे म्हणजे काय आहे? नुसती हे नाही, त्या गावामध्ये पार्टीचा विचार जाणं. पार्टीचा विचार जाणं म्हणजे काय? एखादं गाव आहे, गावात वेगवेगळे समाज आहेत. सगळ्या समाजात पार्टी केली पाहिजे. मग सगळ्या समाजात गेली तर समजा 4च कार्यकर्ते आणि ते विशिष्ट समाजाचे आहेत. बाकीचा समाज म्हणजे तुम्हीच अस्पृश्य व्हाल बरोबर नाही घेतलं तर. त्यामुळे ही पार्टी वाढवणं ही सोच आहे. त्यामुळे तुम्ही ज्याला गर्दी म्हणता, निष्ठावान म्हणता, अन्याय म्हणता, न्याय अन्याय बघा, राजकीय निर्णय हा न्याय अन्यायात होऊ शकतो. संघटनेचा निर्णय न्याय अन्यायात होत नाही. आणि जो काही राजकीय निर्णय केलेला असतो तो संघटनेच्या हिताचा केला असतो. कारण संघटनेला जर सत्ता नाही मिळाली तर संघटनेचं इतकी वर्ष काम करून काय उपयोग आहे? पण मग याला लागूनच म्हणजे संधी मिळाली आहे, संघटनेत इतकी वर्ष काम झाले, सगळं आहे. पण सुनीलजी, भाजपमध्ये मागच्या काही काळामध्ये तुम्ही त्याला उत्तर तुमच्याकडे असणार आहे, तुम्ही मान्य करणार नाही किंवा त्याला तुमच्या बाजूनच डिफेंड कराल, पण बाहेरून आलेल्यांचं खूप जास्त बोलय म्हणा किंवा त्यांना त्या ठिकाणी सत्तेतला वाटा म्हणा हे जास्त मिळत गेलं म्हणून तुमचा जो दुखावलेला कार्यकर्ता आहे या दरम्यान जरा त्या संघटनेला एक आशादायक चिन्ह मिळालं असं म्हणायचं? नाही, तुम्ही त्याला दुसऱ्या बाजूने बघा. पार्टीमध्ये आम्ही जनरेशन चेंज करतो. आता आमची आता 3री पिढी येते. ही जर जनरेशन बदलली नाही, पाणी जर वाहतं ठेवलं नाही तर त्याचं डबकं होतं. डबकं झाले की मच्छर होते. काँग्रेस राष्ट्रवादीचं जुन्या म्हणजे राष्ट्रवादी ही नाही, अजितदादाही नाही, शरद पवार तीच माणसं त्यांनी त्यांची संघटना, त्यांचं नुकसान कुठं झालेलं आहे? तुम्ही नीट मुळात जा. आणि आम्ही त्या संघटनेवर जास्त जोर देतो. वाहतं पाणी आले पाहिजे, प्रभात हे झालं पाहिजे. 3री पिढी आली. आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किती वयाचे? 45 वयाचे. सांगा बरं, खरगे किती वयाचे? खरगे किती वयाचे? 80+ समथिंग. 84. डेअरिंग आहे पार्टीची. आम्ही सूत्र हातात देतो. देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले, 45 वय होतं. तुम्ही ह्याचा अर्थ त्यांनी त्यांचं कल्चर फक्त सांभाळून ठेवून ठेवलं. आम्ही असं केलेलं आहे. मग ते करत असताना बघा, रस्त्याची डेव्हलपमेंट करत असताना 4 झाडांची कत्तल होतीच. त्याच्यात काय फार? पण याच्यात समाधानी आहेत, कत्तलीतही समाधानी आहेत. कत्तल होती म्हणजे ती तुम्हाला कत्तल वाटते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कत्तल नाही. पक्षाचं मला झेंडा दिसला ना बस चांगलं. एक शेवटचा प्रश्न, वेगळा प्रश्न थोडासा. आजही तुमच्या आजूबाजूला उभा राहताना जाणता कार्यकर्ता दिसतो, जुना कार्यकर्ता दिसतो. पक्षाचा एखादा आमदार देखील मंत्री खासदार जाता येता हात करून जातो. पण नवीन कार्यकर्ता जो पक्षाशी नव्या फळीने जुळला आहे, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर विवेक कोल्हे आता झालेत. प्रचंड मोठी गर्दी आहे, जल्लोष आहे, उत्साह आहे. कर्जतकर माहीत नाहीत. कधी कधी असं नाही वाटत की आपण पोचलो नाही किंवा नव्या फळीला कदाचित माहीत नाही, पक्षाला माहिती आहे, नेतृत्वाला माहिती? बघा, परवा तिकीट जाहीर झाल्यापासून मी तर 2-1.5 दिवस TV बघितले नाही, पण मला बऱ्याच लोकांचे फोन आले. पूर्ण मीडियानी मला महत्त्व दिलं. मला माहिती आहे. म्हणजे मी सगळ्या वाहिन्यांनी माझ्या उमेदवारीचं, त्यामुळे गर्दी बिर्दीचं काय नाही, सगळीकडे पोहोचलो मी. माझी पार्टी पोहोचली ना बस खलास. सुनील गर्जतकर, मी जसा उल्लेख केला 40-45 वर्ष सलग जनसंघापासून ते आत्तापर्यंत कितीतरी शेड्स या सगळ्या पक्षाच्या जडणघडणीमध्ये बघितलेत, सत्तेतला काळ बघितलाय. मात्र तरी देखील पार्टी, संघटना आणि त्याचं हित हाच केवळ शेवट आहे. आणि म्हणूनच मी जसा उल्लेख केला होता की पक्ष संघटना, पक्ष बांधणी आणि पक्षनिष्ठा जिथं खोटे वाटतात त्याच ठिकाणी आता भाजप अशा पद्धतीचा एक वेगळा मेसेज द्यायला देखील कुठेही थांबताना दिसत नाहीये. गणेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.